रात्री साधारण 12 वाजता गुंजवणे गावातून ट्रेकला सुरुवात केली. चोर दरवाजाने जायचं ठरवलं होतं. जागोजागी पाट्या आहेतच, सोबत टॉर्च होती आणि आधी येऊन गेल्याचा अनुभव, त्यामुळे काही अडचण नाही आली. शांत रात्रीत आम्ही दोघे निवांत चालत होतो. शेवटचा उभा चढ लागला आणि समजलं आता दरवाजाजवळ आलाय. रात्री 1:30 वाजता गडावर प्रवेश केला. पद्मावती मातेचं दर्शन घेतलं आणि मंदिरातच थोडा आराम केला. पहाटे लवकर उठून सूर्योदय पाहण्यासाठी डुबा टेकडीवर गेलो. तर हे असं एक ठिकाण आहे जिथून आपल्याला तिन्ही माच्या दिसतात. तर हे आपल्या मागे माझे दिसते ती सुवळ्या माची आणि ते आपला उतुंगाचा बालेकिल्ला, तिकडे पद्मावती माची आणि या बाजूला संजीवनी माची. गडावर शिवजयंतीची तयारी सुरू होतीच. पद्मावती मातेचं रूप खूपच अलौकिक वाटत होतं. मातेची पूजा झाली, रामेश्वराची पूजा झाली आणि मग पालखी मिरवणूक निघाली. उत्सवाची सांगता सदरमध्ये झाली. लहान मुलांची भाषणं, गीतं पोवाड्याने. परतताना आल्या त्या मार्गाने न जाता गुंजवणे दरवाजाने उतरलोत. तीव्र उतार, 2-3 अवघड पॅच, सरकती माती, जपून उतरावं लागतं. पण गडाच्या सावलीत असल्यामुळे उन्हाचा त्रास नाही आणि अर्धा रस्ता घनदाट जंगलातून. साधारण तास 1.5 तासात पायथ्याशी पोहोचता येते.